आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक। मी एका भांड्यात आता 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1 कप दूध। एक चमचा तूप टाकायचं याच्यामध्ये आपल्याला आणि दूध आणि पाणी गरम झालं की आपल्याला आता त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचंय। तांदळाचं पीठ मी इथं 2 कप घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ। हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। सर्व मिक्स झालं की त्याच्यावर झाकण ठेवायचंय आणि 5 मिनिटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचंय। मग आता मी एक पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे खसखस टाकली आहे, ती भाजून घ्यायची आपल्याला। खसखस भाजून झाली की आपल्याला आता त्याच्यामध्ये किसलेलं खोबरं टाकायचंय। सर्व मिक्स करून घ्यायचं। मी इथं 2 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। 2 कप किसलेलं खोबरं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण 1 कप गूळ टाकणार आहोत। विलायची पूड टाकलेली मी इथं। थोडंसं जायफळ खिसून घ्यायचंय। गूळ आपल्याला चांगला विथळून द्यायचा आहे। थोडंसं कोरडं झालं की ठेवून द्यायचं साईडला, त्याला गार व्हायला। आता हे पीठ आपल्या ताटात काढून घ्यायचंय आणि थोडासा तुपाचा हात लावून आपल्याला चांगलं मळून घ्यायचंय। थोडं गरम असतानाच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय आणि 10 मिनिटं आपल्याला ह्याला झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचंय। मी आता ह्या पातेल्यात पाणी घेतलेलं आहे, पाणी उकळायला ठेवले आणि चाळण ठेवली त्याच्यावर मोदक उकडायला। 10 मिनिटं आपलं आता पीठ मुरून झालेलं आहे आणि आता आपण त्याचा मोदक बनवूया। आपण तांदळाची पिठी लावून लाटलं तरी चालतंय आणि अशा पद्धतीने आपण आता मोदक करूयात। सारण तुम्हाला पाहिजे तेवढं भरू शकता। असे सगळे मोदक आपल्याला करून घ्यायचेत आणि 10 मिनिटं उकडून घ्यायचे। आणि अशा प्रकारे आपले मोदक तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।